माजी सैनिक व दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आप्पासाहेब शिंदे। माजी सैनिक तसेच दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, असं प्रतिपादन दिंडोरी पेठचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केलंय। महाराष्ट्र शासन आयोजित महसूल पंधरवड्यानिमित्त सैनिको तुमच्यासाठी आणि दिव्यांग बांधवांसाठी मदतीचा आधार कल्याणासाठी हा कार्यक्रम आज सोमवार दिनांक 12 रोजी दिंडोरी तहसीलच्या वतीनं घेण्यात आलाय। त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार मुकेश कांबळे, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे, सब रजिस्टर संदीप भुसारी, पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव, साहेबराव वडजे, नायब तहसीलदार बकरे, वसंत ढोमसे, शहीद यशवंतचे वडील अर्जुन ठाकणे, माता बबुताई ठाकणे, शहीद क्षीरसागरच्या माता क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना आप्पासाहेब शिंदे म्हणाले की सैनिकांचं कार्य देशसेवेसाठी प्रेरणादायी आहे। देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांच्या आहुती देणाऱ्या सैनिकांचं कार्य आमच्यासाठी आदर्श असून त्यांच्या सेवेसाठी प्रशासन नेहमी सज्ज असेल। तसेच दिव्यांग बांधवांना देखील प्रशासनाच्या वतीनं आवश्यक सहकार्य करण्यासाठी आपण नेहमीच अग्रेसर असू। यावेळी 35 सैनिक, शहीद परिवार, मेजर विश्वनाथ कावळे, हिरामन पिंगळ, विश्वनाथ कळमकर, दत्तू वाघे, दिलीप गायकवाड, दिलीप शार्दूल, शरद नाकरे आदींचे दिव्यांग बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। तसेच दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।